आहे. मी आता 5वी वर्गाची विद्यार्थी आहे. मी आज माता जिजाऊ यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. तरी ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती. ना वाकायची ना चुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे. हे नवी स्वराज्य आहे. इथं आयाबाईची पूजा केली जाते. जाऊन सांग तुझ्या बादशाला आता पुण्याची आईगिरी महासाहेबांची. जिजाऊ ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांचे पूर्ण नाव जिजाऊ शहाजी भोसले असे होते. त्यांना सर्वजण राजमाता, राष्ट्रीय माता जिजाबाई, महासाहेब, भाऊसाहेब असे म्हणत. त्यांचा जन्म 1598 रोजी महाराष्ट्र येथील बुलढाणा जिल्ह्यात झाला. लहान वयातच त्यांचा विवाह शहाजी भोसले यांच्याशी झाला. जिजाबाई एक कुशल योद्धा होत्या. घोडेस्वारी, तलवारबाजी अशी कौशल्ये त्यांच्या अंगी होती. त्यांच्या शौर्यासाठी आणि वीर्यासाठी त्या ओळखल्या जायच्या. त्या एक आदर्श आई होत्या. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली. त्यांनी शिवबांना धैर्य, परोपकार, शौर्य, निर्भयता, राष्ट्रप्रेम, आत्मविश्वास यांचे धडे दिले. एक उत्कृष्ट योद्धा म्हणून शिवरायांना जिजाबाई तयार केले. त्यांनी आई व वडील अशी दोन्ही कर्तव्य पार पाडली. त्यांनी जिजाबाई राजकारणात सुद्धा सहभाग घेत. शिवाजी राजे कैदेत असताना त्यांनी संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. असे कैदेतवान धाडसी व्यक्तिमत्व असलेल्या जिजाबाईंचा 17 जून 1674 रोजी मृत्यू झाला. विजयासारखी तलवार चालून गेला आणि छातीनं हिंदुस्थान हलून गेला. वाघ नख्यानं अफजलखानला फाडून गेला. मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैन्याला लढून गेला. असा एक मर्द मराठा मोर्चा शुभा होऊन गेला.